शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण येवल्यातून। येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे खासदार संजय दीना पाटील याचा जाहीर निषेध करत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले। पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आली। मुंबई येथे मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या मगरूर खासदार संजय दीना पाटील या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले। तसेच पत्रकारिता करत असताना अनेक वेळा पत्रकारांना धमकी देण्याचे प्रकार सातत्याने होत असतात। याकरता पत्रकार संरक्षण कायदा कठोरपणे लागू करून त्याची अंमलबजावणी करावी ही मागणी देखील करण्यात आली। या प्रसंगी येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। पुन्हा सुरू करू। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील याने पत्रकारांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि पत्रकारांना धमकी दिली। या वर्तनाबद्दल येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे या बाबीचा या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येवला तालुका पोलीस स्टेशनचे PI शहर PI योगेश घोरपडे साहेब यांना येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत कारवाईसाठी निवेदन दिलेलं आहे। आणि या कारवाईमध्ये सर्व पत्रकारांच्या वतीने अशी मागणी करण्यात आलेली आहे की या मगरूर संजय दीना पाटील याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि गुन्हा नोंद करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आलेली आहे। जी माझ्यासोबत पत्रकार संरक्षण अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे। मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यानं पत्रकारांना अतिशय खालच्या भाषेत बोलून पत्रकार बांधवांचा अपमान तर केलाच आहे, मात्र जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे। याचे पडसाद सर्व राज्यभर उमटत आहे। विविध संघटना असतील, पत्रकार संघटना या ठिकठिकाणी निवेदन देत आहेत। गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे की पत्रकारांना धमकावणं, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणं या संदर्भात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा। त्याचा मसुदाही मागे तयार झाला होता, मात्र तो कायदा अद्याप अंमलात आलेला नाही। पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पत्रकारांना धमकावणारे असतील, मग संजय दीना पाटील सारखे मगरूर खासदार असतील किंवा गल्लीबोळातले टपोरे असतील, यांना देखील या पत्रकार संरक्षण कायद्याचा धाक बसला पाहिजे। तर या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि संजय दीना पाटील असतील किंवा आणखी कोणी असतील जे पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करते, त्याच्या डोक्यात जरी विचार आला तरी त्यांना या कायद्याचा काय दरार आहे ते समजलं पाहिजे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं संविधान हे सर्वांसाठी सारखंच आहे आणि त्याचा धाक सर्वांना राहिला पाहिजे। तर या दृष्टिकोनातून आम्ही आज येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेशजी घोरपडे यांना निवेदन दिलं आहे। संजय दीना पाटील याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि इथून पुढे जे कोणी पत्रकारांना धमकावतील, त्यांना दमदाटी करतील, शिवीगाळ करतील किंवा काय ज्या त्या मार्गाने हे करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही या वतीनं करत आहोत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला।